नवरा घरात नसताना माझ्या दिरानं माझी मारली. तो फक्त 19 वर्षाचा होता, तरी पण त्याच्यामधला जोश बघून मी तर हैराणच झाले. माझं लग्न होऊन आत्ताशी 8 महिने झालेत. माझे मिस्टर एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहेत. तसं माझं लव्ह मॅरेजच होतं, पण आम्ही त्याला अरेंज करून घेतलं. त्याचं असं झालं की मी आणि माझे मिस्टर अखिलेश आम्ही एकमेकांना पहिल्यांदा एका प्रवासात भेटलो होतो. मी गावावरून रात्रीच्या ट्रॅव्हल्सने मुंबईला चालले होते आणि माझी सीट अखिलेशच्या बाजूलाच आली होती. मी ट्रॅव्हल्समध्ये गेले आणि माझी सीट बघितली तर ती विंडोच्या बाजूची होती. मी माझं साहित्य ठेवलं आणि कानात हेडफोन घालून रील्स बघत बसले. ट्रॅव्हल्स सुरू झाली तरी बाजूच्या सीटवर बसायला कोणीच आलं नव्हतं. मला वाटलं विंडो सीट रिकामीच आहे, त्यामुळे मी विंडो सीटला जाऊन बसले आणि मग गाणी ऐकत ऐकत आणि खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याच्या ओघात माझी झोप कधी लागून गेली ते माझं मलाच समजलं नाही. आणि मग पुढे एका गावात ट्रॅव्हल्स थांबली. तशी मला जाग आली आणि काही लोक ट्रॅव्हल्समध्ये आले आणि तेव्हाच अखिलेश पण आला होता. तो त्याची सीट शोधत शोधत मागे आला आणि माझ्याजवळ येऊन थांबला आणि मला म्हणाला की 25 नंबरची विंडो सीट माझी आहे. तशी मी बाहेर आले आणि मग त्याला आत जायला वाट दिली आणि मग ट्रॅव्हल्स सुटली आणि मग अखिलेशची पण झोप लागली आणि माझी पण. पण झोपेत मी कधी अखिलेशच्या खांद्यावर झोपले होते ते मलाच समजलं नव्हतं. त्याला जाग आली होती पण त्याने मला उठवलं नाही. खरं तर तो तसाच माझ्याकडे बघत बसला होता. पुढे एका ठिकाणी ट्रॅव्हल्स चहा प्यायला थांबली आणि मग जागी झाले तर माझं डोकं त्याच्या खांद्यावर होतं. मी पटकन उठले आणि त्याला सॉरी बोलले. तो म्हणाला की असू द्यात, तुमची नकळत झोप लागली. त्यानंतर मग त्याने मला त्याची ओळख सांगितली आणि माझी ओळख विचारली आणि मग आमच्यात गप्पा सुरू झाल्या आणि मग ट्रॅव्हल्स सुरू झाली आणि बाकी प्रवासी झोपून गेले. तरी आम्ही एकमेकांसोबतच बोलतच होतो. खरं तर पहिल्यांदा कोणाला तरी भेटल्यावर पहिल्या भेटीतच एवढं बोलणं मला अपेक्षितच नव्हतं. पण त्याचं बोलणं माझ्या मनाला एवढं भावलं की त्याच्या बोलण्यात मी वाहूनच गेले आणि बघता बघता आम्ही एकमेकांशी असं बोलू लागलो की आम्ही खूप आधीपासूनच एकमेकांना ओळखतोय. अशाच गप्पा रंगल्या आणि अगदी पहाटेच्या 4 वाजलेल्या समजल्यासुद्धा नाहीत. आणि त्यानंतर मात्र दोघांचे पण डोळे झाकायला लागले आणि मग दोघे पण झोपून गेलो आणि मग सकाळी 7 वाजता जाग आली आणि बघितलं तर मला तिथं उतरायचं होतं. तिथून मी खूप पुढं आले होते आणि अखिलेशच्या स्टॉपजवळ आला होता. त्याला समजलं की मी खूप पुढं आली आहे म्हणून. तर तो म्हणाला तुम्ही माझ्यासोबत उतरा, मग तुम्हाला तुमच्या गाडीला रिटर्न बसवेन. आता त्याच्यासोबत उतरण्याशिवाय माझ्याकडे पण पर्याय नव्हता. मी त्याच्यासोबत उतरले आणि म्हणाले की इथूनच मला रिटर्नची गाडी कुठे लागते ते सांगा, मी इथूनच निघते. तर तो म्हणाला माझं घर इथंच बाजूला आहे, तुम्ही आवरा आणि मग जावा. मी एका क्षणात नाही म्हणाले, कारण पहिल्या भेटीतच असं कोणावर विश्वास ठेवणं मला तरी योग्य वाटलं नाही. पण त्यावर तो काहीच बोलला नाही आणि त्याने कोणाला तरी फोन केला आणि मग मला म्हणाला की 2 मिनिट थांबा. आणि मग एवढ्यात त्याची बहीण तेथे आली. त्याने मला सांगितलं की ही माझी बहीण आहे आणि घरी आईसुद्धा आहे, आता तरी आवरायला चला. त्याच्या त्या वागण्यात मला अगदी आपलेपणा वाटला. मग त्याच्यासोबत त्याच्या घरी गेले आणि मग आवरून झाल्यावर त्याच्या घरातच चहा नाश्ता केला. त्याच्या घरातल्यांशी पण माझी ओळख झाली. त्याचा पण छोटा भाऊ पण होता, पण त्याच्याशी काय माझं एवढं बोलणं झालं नाही. मग अखिलेश मला रिटर्नच्या गाडीने बसवायला माझ्यासोबत आला आणि मग गाडीत बसल्यावर जेव्हा गाडी सुटणार होती एवढ्यात मला म्हणाला की तू घरी पोचले हे मला कसं समजणार. यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं आणि मग त्याने माझ्या हातातला माझा मोबाईल घेतला आणि त्यावर एक नंबर डायल केला आणि मला म्हणाला की हा माझ्या बहिणीचा नंबर आहे, पोचला की यावर कॉल करा. असं बोलून तो तिथून निघून गेला. मी घरी आल्यावर त्या नंबरवर मेसेज केला आणि सांगितलं की मी पोचले म्हणून. त्यानंतर काही दिवस गेले आणि त्या नंबरवरून मला मेसेज आला की कशा आहात. मला वाटलं अखिलेशची बहीण असेल म्हणून मी पण बोलत गेले, पण नंतर बोलण्यावरून समजलं की त्याची बहीण नाही तर तोच आहे. मग मी त्याला विचारलं की हा तुमचा नंबर असताना पण तुम्ही बहिणीचा आहे असं का सांगितलं. त्यावर तो म्हणाला की माझा नंबर आहे असं सांगितलं असतं तर कदाचित तुम्ही मेसेज केला नसता, म्हणून तसं सांगितलं. त्यानंतर आमचं बोलणं वाढत गेलं आणि मग रोजच्या जगण्याचा भास असल्यागतच आमचं बोलणं व्हायला लागलं
आणि मग परत त्याला समजलं की माझ्या घरचे लग्नाचे बघतायत म्हणून. आणि पुढच्या दिवशीच अखिलेश त्याच्या घरच्यांना घेऊन आमच्या घरी आला आणि त्याने मला लग्नासाठी विचारलं. माझ्या घरच्यांना पण तो आवडला आणि मग मला विचारलं तर मी पण विचार केला की हां, असंही आम्ही एकमेकांना एवढं ओळखतोय, मग कायम सोबत राहायला काय हरकत आहे. आणि मग आमचं लग्न झालं. लग्नानंतर 1-2 महिन्यातच अखिलेशचं कंपनीमध्ये प्रमोशन झालं आणि त्याला नाशिकच्या ब्रँचमध्ये पोस्टिंग मिळालं होतं. मग सुरुवातीला तो एकटाच तिकडे गेला आणि मग रूमची व्यवस्थित सोय झाल्यावर मला पण तिकडेच घेऊन गेला. तिथं 1-1.5 महिना गेला आणि मग माझ्या बारक्या दिराला पण आम्ही तिथंच एक चांगलं कॉलेज बघितलं आणि त्याला कॉलेजसाठी आमच्या जवळच ठेवलं. पण माझा दीर स्वभावाने तो शांतच होता, कोणाशी तो जास्त बोलत नव्हता. घरात पण माझ्याशी सुद्धा तो मोजकेच बोलायचा, पण मला कामात मदत मात्र करत होता. पण का कुणास ठाऊक तो माझ्याकडे बघताना मला थोडं वेगळंच वाटायचं. पण ते एवढ्यापुरतंच असायचं. कॉलेजमध्ये पण तो खूप हुशार होता आणि अखिलेश आणि त्याच्या बहिणीपेक्षा दिसायला थोडं उजळच होता. कोणतीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल असाच तो दिसायला. असंच एके दिवशी अखिलेशला कामानिमित्त मुंबईला 2 दिवस जायला लागलं आणि तो गेला. पण त्यानंतर मात्र मी माझ्या दिराचं जे रुपये पाहिलं ते काही वेगळंच होतं. तो मला घरातल्या छोट्या गोष्टीवरून बोलायला लागला. ही वस्तू इथं का ठेवली आहे, हे असं का, ते तसं का. खरं तर त्याला घरात सगळ्या वस्तू जिथल्या तिथे असलेल्याच आवडत होत्या आणि त्यामुळेच कधीकधी त्याची माझ्याकडे बघायची नजर थोडी वेगळीच असायची. मग त्या 2 दिवसात मात्र माझ्या दिरानं माझी चांगलीच मारली. काम लावून लावून त्याने तर माझी चांगलीच जिरवली. पण त्यामुळं मला एक गोष्ट तर समजली की घर नीटनेटकं असणं पण फार महत्त्वाचं असतं. आणि दुसरं तर त्या 2 दिवसात माझ्यात आणि माझ्या दिरात बोलणं आणि गप्पा पण भरपूर झाल्या आणि पहिल्यांदा मी त्याला मनमोकळेपणाने बोलताना आणि हसताना बघितलं. खरं तर तेव्हा असं वाटलं की अखिलेश 2 दिवसासाठी बाहेर गेला ते एक बरं झालं. किमान मला हे तरी समजलं की माझा दीर कसा आहे. पण एका गोष्टीनं तर माझी चांगलीच मारली, ती म्हणजे घरातलं काम.